काय करणार तू? मारणार खोलू ना. कोणतं तरी स्टेशन आहे. हजरत मुद्दीन निजामुद्दीन, हजरत निजामुद्दीन काय स्टेशनचे नाव ठेवली. रात्री 2 वाजता उतरलो प्लॅटफॉर्मवरती आणि 2 वाजता जाऊन झोपलो. तो मामाची पोरं, विजय मामाची पोरं तर भाई रात्री 4 वाजेपर्यंत फोन बघत होती. त्यांना बघून त्यांचं ते आवाज पण कमी करत नव्हते. त्याला आवाज कमी करायला सांगितला तर नाटकी करायला चालू केली. नाही म्हणजे ओरडायला लागला. तर जाऊ दे बोललो, कुठे रात्रीच्या इथे तोंडी लागू नादी लागू म्हणून ग बसलो. झोपलो आणि बॉडी पेन जाम भयंकर होते ट्रेनमध्ये. काय माहिती आता मी उशी धड घेतली नव्हती का काय केलं होतं मलाच माहित नाही, पण बॉडी पेन भयंकर होत होतं. आता आपण आलोय निजामुद्दीन, हजरत अली निजामुद्दीन काय ते नाव आहे स्टेशनचं. अख्खी ट्रेन इकडेच रिकामी झाली, अख्खी ट्रेन. आम्ही पण काय निजामुद्दीनला उतरलो. मामी चष्मा दे ना. मग रणजित मामाने घातला, मी नाही घालायचा का? तुम्ही घातला चष्मा. चलो हो विद्या मामी चष्मा दे ना मला. तुमच्याकडे ठेवले ना दोन. तुझी छोटी कुठे तू मुंबई आएगा तेरे को बादाम शेक फ्री देगा मेरे को. तू जबरदस्ती का नंबर ले ले. हे जबरदस्ती लावून देऊ का मी? लावणार कसा परत तिकडनं लावलं खोली दाखवलं. हे जबरदस्ती बसवलं ना. हा फुकटचा ब्लॉग बनवून सबस्क्राइब कर. मी नाही करत. बघितलं हे अशीच लोक चांगला बनव जरा दिसलं बघ ना. फोटो बघून टाकले युट्यूबला, बघ युट्यूबला टाकले बघ. रुपये चेन आहे त्याला बोललो 20 रुपये राहुल दे नको त्याला लावून घेऊया दे. हा ट्रेन त्याचा अँटिना खाली घ्यायला लागली कसा. आय थिंक तो हिचा पण स्टेशन लास्ट होता, हा स्टॉप लास्ट होता हिचा तर लास्टच आहे. ही तर आखी रिकामी झाली ट्रेन. सगळं सामान बिमान गुंडाळायला लागलेत आतमध्ये. आता इकडनं रिटर्न मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस. अरे ट्रेन रे ट्रेन. माझेच पैसे होते ते. तू कट्टी मायाशी कट्टी, तू बोलायचं ना मायाशी. कट्टी कर लवकर, कट्टी कर मायाशी लवकर. ट्रेन आ जाएगी दिल्ली. नहीं आपको इधर जाने का है, रोहिला जाने का है. रोहित मामा हाँ यहाँ से गाड़ी उभी बघ ना. राजमाता शिवगामी देवी. आई इकडनं बघ ना. राजमाता शिवगामी देवी. चल बाय. ठीक है पप्पा ते घ्या मी. अरे मामा घेतलं मी एक बॅग. काय आमची निशा मावशी सगळ्यात चांगली मावशी. ती मला ट्रान्सफर काय म्हणते ट्रिप स्पॉन्सर करणारी ती मला आता. बरं गाईज आपण कल्याण डोंबिवलीला नाव ठेवतो.
पण दिल्ली काय मजा नाही राहत. रस्ते बघा तुम्ही, स्टेशनचं इथं पण काम चालू आहे कल्याणसारखं. इकडनं हो बाबा, इकडनं. हे आई पाय दाबत बसणार नाही मी आता सांगतोय. अरे राहिली वहिनी बोलते मला बॅग दिली. मामीला नाव सांगते मामीला. अरे विजय कुठं राहिला? आई शपथ शी आईचे मी आपल्या लक्ष ठेवा. आपण किती घेतले सगळ्यांची थोडी आपल्याला माहिती. 50 रुपये पर पर्सन. चलो मेट्रो. वेलकम. फायनली वी आर इन अंडरग्राउंड मेट्रो. घेतो का आम्ही? क्षीरसागर आहे. मग आहे ना वर बोललो तिकडेच आहे, मामीच्या बाजूला आहे. बॅग सोड ना. मला वाटलं मी अंडरग्राउंड असेल. त्या आयला इतर बाहेर आले निघून. दिल्ली आहे ती, राजधानी आहे दिल्ली. बरोबर पण सेम तर आता आलो आम्ही शास्त्रीनगरला. वेलकमला उतरलो ना. वेलकमला उतरून शास्त्रीनगरला आलोय. दिसतंय का बरोबर मला? आता शास्त्रीनगरहून आम्ही रिक्षा घेतल्यात, 3 रिक्षा. ही बॅग जागा आहे का या बॅगेसाठी? ही एक बॅग आहे ना. आता इकडनं ठीक करो. ऐसे पोज करो. अच्छा लो, ऐसे लो. पोज करो. टीचर नहीं उतरने का, नहीं तो बहुत मारेगा मैं तेरे को. गाड़ी में बैठ के रहने का. तेरे को उतरने का ही नहीं अभी. भाई इसको लेके जाओ, वापस लेके जाओ इसको. हाँ लेके जाओ. घुमा ले गाड़ी, घुमा ले. देखा वो हिल भी नहीं रहा है. वो बैठा हुआ है वो. चला वो हिल भी नहीं रहा है उसने का वो. क्या? क्या? ये साइड में. बैठ इधर बैठ. रे मला काय, मी पटवीन तुला. चालेल का सांग? ती फॉरेनची पाटलीन तशी दिल्लीची क्षीरसागरीन. गाइस ही डबल डेकर ट्रेन. तर फायनली आम्ही बॅगा वगैरे ठेवून निघालो सदर बाजारला. आता बॅगा ठेवल्यात. आम्ही चाललो सदर बाजारला. तिकडनं लाल किल्ला वगैरे फिरायचं आणि मग तिकडनं परत रात्री इकडे स्टेशनला यायचंय.
इथे एक रिक्षा आहे, इथे एक रिक्षा आहे आणि अजून एक तिकडे पुढे उभी आहे. आता आम्ही चाललो इकडनं सदर बाजार. येतात की नाही पप्पा? चांगलं काय आलं? तुम्ही काय करत होते? गाईज सदर बाजार. आता आम्ही आलोय सदर बाजार मध्ये. आता इकडनं शॉपिंग वगैरे करणार आहेत हे लोक. इकडनं काय घेणार आहे बा, इथं कलर आहेत होळीचे. होळीचे कलर बनवतात. त्याला होळी एवढ्या लवकर आली पण. हे बघू शकता बहिणी सगळे झेंडे लावलेत. आय थिंक सो झेंडेवाले दुकाने म्हणून त्यांनी सगळे झेंडे लावलेत. आपल्या जिथं उल्हासनगरला जसं आहे तसंच आहे सेम, है ना मावशी? उल्हासनगर सारखंच आहे, फक्त आपल्या इथं उल्हासनगर फेमस आहे. कल्याणमध्ये एवढी गर्दी नसते. हां एवढी गर्दी नसते. आणि सिस्टमॅटिक असते. जय श्रीराम. गाईज माझ्याच घरच्यांना माझ्या ब्लॉगिंगचा त्रास होतोय. हे अशी पोरं घेऊन फिरतील तर मग यांना कसं फिरायला भेटणार आहे. म्हणून लग्नाच्या आधी जेवढं फिरायचं फिरून घ्यायचं असतं माणसांनी. लग्न झाल्यानंतर ही अशी परिस्थिती असते. ही मित्रांनो जुनी दिल्ली आहे. न्यू दिल्लीमध्ये असले बाजार वगैरे नाही आहेत. न्यू दिल्लीमध्ये VIP ती ई रिक्षा पण न्यू दिल्लीमध्ये बॅन आहे. ते जायचे तर साधी रिक्षा घेऊन जायची. ती आपली डोंबिवलीला जशी असते ना तशी रिक्षा घेऊन जायची. तिकडे ई रिक्षा पण अलाउड नाही, काय नाही. हे बघू शकता होळीचे रंग. काकांनी तर आता होळी खेळलेली आहे. मार्केट म्हणजे होलसेल मार्केट आहे ते सगळे. जे दुकानात वगैरे होळीला कलर वगैरे घेऊन जातात ते इकडनं घेतात वाटतं. आय थिंक होऊ शकता बंदुकी बिंदुकी. तर कालपर्यंत मला कसतरी वाटायचं व्हिडिओ वगैरे शूट करायला असं बोलता बोलता. आता काहीच वाटत नाही मला. आम्ही व्हिडिओमध्ये तरी काय बोलताय? मग आता काय करायचं? ट्रेन कॅन्सल झाली म्हणून आमचे असे वांदे. नाहीतर आज आम्ही ट्रेनमध्ये असतो जम्मूच्या. मुंबई ते डायरेक्ट जम्मू. आज आपण गुजरातमध्ये असतो. सकाळी ट्रेनमध्ये फोन चार्ज केला होता तेवढाच चार्ज होता. त्याच्यानंतर मी फोनही चार्ज नाही केला. आता माझ्या फोनची चार्जिंग आहे ते 45%. तर आता अजून दिल्लीचं ते काय बोलतं ते लाल किल्ला फिरायचं आहे. फोनची चार्जिंग संपली. खाली बघ खाली बघ. आता जास्त काय दाखवता येणार नाही. बघू थोडं दुसरा फोनचा जुगाड झाला तर झाला. त्याच शूट करायचा. काय सारखा मारता. होऊ शकता करोल बाग. करोल बाग ना मावशी? करोल बाग मार्केटला चाललो आता आपण.
तुम्ही गेले का कधी गुरुद्वारा मध्ये? नाही गेले एकदा पण नाही. आज लाल किल्ला बंद आहे. गाईज आम्ही निघालो लाल किल्ला. सुनू बरं वाटतंय, भारी वाटतंय. ए बाजो चांदणी चौकला आलेलो आम्ही. तिकडनं आता चाललोय लाल किल्ला. मावशी आणि मामा फक्त 20 रुपयात. वा काकांची मेहनत. फक्त 20 नाही, पर पर्सन 20. तुम्ही बनवताय ना ब्लॉग? हो येस येस. लोक तर मला बोलतील जायला कुठं कसा कसा फिरतोय. लाल किल्ल्यावरनं जायचं इंडिया गेटला, कारण की इकडे आपण आता लाल किल्ल्याला चाललोय. इंडिया गेट डायरेक्ट नाही जात तिथं. इंडिया गेट ऑटो मिळेगा. हा इंडिया गेट साठी ऑटो घ्यावी लागली, कारण की इंडिया गेटला हे रिक्षा चालत नाही. आणि झालं परत आपण जातो ना इलेक्ट्रिक रिक्षा चालत नाही. VIP एरिया ना तो. तिकडनं आम्ही परत जाणार स्टेशनला. रूमवरती बॅगा वगैरे घेणार. परत संध्याकाळी 8 वाजता, रात्री 8 वाजता 11 वाजताची ट्रेन आहे आमची पठाणकोट. मग ती ट्रेनमध्ये बसून काश्मीर नाही ग, पठाणकोट. नाही पठाणकोट नाही. आता फायनली गाईज आम्ही आलोय किल्ला. बाय द वे मंडेला लाल किल्ला बंद असतो का माहिती का, पण आज बंद आहे लाल किल्ला. आज तर आम्हाला काय जाता येणार नाही. तुम्ही ते घोड्याची शेपटी बघितली? घोड्याची शेपटी ही बा, घोड्याची शेपटी. घोड्याची शेपटी सारखीच आहेत. किती केस घोड्याची शेपटी सारखीच आहेत. एक तेरा नाम है साचा, मन मेरी आने पाचा, बस नाम तेरा माँ हो। एक पहचान मेरी तू ही, जिंद चांद मेरी तू ही, जहान मेरा माँ। कुछ पे वार ना 100 वारी। हाँ मतलब उधर ही मुंबई के मुंबई घूम के आए हो? हाँ भाई भाई। आता आम्ही चाललो परत आलो. या गेट. आम्ही बच्चों को घुमाने के लिए डॉल म्यूजियम, चिल्ड्रन बुक स्टार्ट. तर काय बघू शकता ही नवी दिल्ली आहे. मगाशी आपण ज्या मार्केट मध्ये होतो ती ओल्ड दिल्ली होती, ही नवी न्यू दिल्ली आहे. आता आम्ही चाललोय इंडिया गेटला. लाल किल्ल्यावरनं आम्ही डायरेक्ट रिक्षा पकडली इंडिया गेटला. 10-12 मिनिटात आम्ही पोहोचून जाऊ. बघू शकता खोबरं वाटायला आले ते खाऊन घे म्हणून. भाई नहीं, हम लोग के खेती में उगता है ये नारियल. नारियल भी खाते कोई? नारियल खाती तरह ऐसा? अरे भाई बहुत बिकता है ये. देखा पूरा भरा था, अब खाली हो गया. 10 का एक है. एक दे दो. अच्छा लगता है यार खाने. तो पानी में डुबो के देंगे या ऐसे ही? नहीं, पानी भीगा हुआ है, गंदा नहीं होता. खाली है. दादा खोबरं मग काय फायदा. आमच्या शेतात हेच उगवतात. सांस्कृतिक राजधानी ये महाराष्ट्र को रिप्रेजेंट किया है इसके फोटोज को. मराठी कोई. हाँ हमारा मुख्यमंत्री का है वो. बीच में तो उसमें एक मुख्यमंत्री, 2 उप मुख्यमंत्री. शेवटी महाराष्ट्र की
जो लोग हैं ना हर जगह फेमस रहते हैं। दिल्ली का लोग भी फेमस रहता है हर जगह। नहीं यार, अरे क्या बात करता है। महाराष्ट्र में अभी दिल्ली का बस मोदी फेमस है, दिल्ली का नहीं है मोदी, मोदी तो अहमदाबाद का है। पर रहता तो दिल्ली में है ना। नहीं यार, कितना दिल्ली में आपको क्या लगता है यहाँ का कौन मतलब वो अरुण जेटली कौन लोग पहचानते हैं अच्छे से, और कौन है ऐसा फेमस बहुत ज्यादा? काही आता आम्ही आलोय, बोल ना पटकन, इंडिया गेटला। तर बघू शकता तुम्ही आलोय फायनली इंडिया गेटला। तर मागे बघू शकता इंडिया गेट आहे आणि तिकडे सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत आणि हा इथला असा परिसर आहे। तुम्ही बघू शकता आरामात माणसं आपलं बसून टाइमपास करतायत। तो आता इकडे येतोय रोहित मामा, हे लोक येत आहेत। बघू शकता इकडे हिल परिसर। तर मला माहिती नाही माझ्या फोनची चार्जिंग केवढी टिकेल, मला तर वाटत नाही मला माझा व्हिडिओ एडिट करता येईल का नाही, कारण की आता इकडनं कुठं जायचं आहे कुठं नाही मला काहीच माहीत नाही। परत त्याच्यानंतर ट्रेन आहे संध्याकाळची आमची 8-11 वाजताची। तर ट्रेनमध्ये बहुतेक ट्रेनमध्ये चार्जिंग लावून मला जे आहे ते करावं लागेल। उद्यापासून काय टेन्शन नाही, उद्यापासून दादा असणार, दादाकडे पॉवर बँक आहे। दादाचा पण एक फोन आहे आपल्याकडे, असा फोन पण असतात त्याचा पण। तिकडं पण एक आहे, तो पण ब्लॉगिंगच करतो आय थिंक सो। होऊ शकता तुम्ही, काय भारी आहे एकदम। तुम्हाला जर का इथं बसून टाइमपास करायचा आहे तर तुम्ही तेही करू शकता। हे बघा इथं झरणे वगैरे सगळं दिलेलं आहे तुम्हाला। आमच्या घरचे पण तिकडेच बसलेत, मामा पप्पा आणि मामी। अजून आई ही लोक येत आहेत मेट्रोमध्ये आहेत आणि निशा मावशी ही लोक मार्केटमध्येच आहेत। इथे बघू शकता फॉरेनर पण आलेले तिकडे, तिकडे जाऊया। विष्णू कुठे गेली? तर आता आपण जाणार आहे इथनं डायरेक्ट हॉटेलला जेवण वगैरे। ते बघ ते लोक तिकडे होते मागाशी फोटो काढून कुठे गेले काय माहिती। फोटो काढून घेतला मामाने, निघून गेला कट्टी मारला। मस्तपैकी फोटो वगैरे काढले आता इकडे। आता आम्ही पण जाणार आहे जेवण वगैरे। की आमच्या घरात ते कुठं गायब होतात काय माहिती भाई। आता एक फॅमिली तिकडे भेटली, माझी फॅमिली हरवली। जेव्हा ती लोक भेटतील तेव्हा ही लोक हरवतील। म्हणून भाई ट्रिपला ना फॅमिलीसोबत जाम मुश्किल होते। एकतर माझ्या फोनला चार्जिंग नाही आहे, मला तर वाटत नाही की आजचा व्हिडिओ रात्री होऊन जाईल एडिट वगैरे। जर का ट्रेनमध्ये जमलं तर ट्रेनमध्ये करीन। अरे भाई फोटो निकाल के हो गया हम लोग का। आम्ही आलो दादा, नहीं रे हो गया रे फोटो खिंचा के। जहान मेरा माँ हो तुझ पे वारना 100 वारी जान मैं, तुझ पे वारना 100 वारी जान मैं, तेरे कुर्बान मेरी माँ। केसर शूरा वालिया रंग सब्ज खिली फुलकारियां, ओ रंग चिट्टा नीयत साफ दा, ओ रंग तीनों जान से प्यारे रंग तीनों जान से प्यारे। आजची जी व्हिडिओ आहे रंग मेरी माई का,
रंग सच्चाई का हा दिवस हर तिकडे असा कसा अच्छाई गेला. का है ओके आता झाली रात्र. आता आम्ही आलो परत स्टेशनला, कारण की आता इथनं आमची जम्मूची ट्रेन आहे, म्हणजे वैष्णोदेवीची ट्रेन आहे. तर आम्ही इथनं आता परत ट्रेन पकडून जाणार आहे तिकडं. ओके, तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. मी इन्स्टाला पण टाकणार होतो नॉर्मल व्हिडिओज, पण ते इन्स्टाला कॅन्सल केलेत मी, कारण की एडिट करता करता नाकी नाही येतात. कारण की आता यूट्यूबवरचे जे व्हिडिओ टाकतोय ना तेच मला एडिट करायला रात्री 2 वाजलेले एडिट करता करता. म्हणजे एडिट तर काय केलं नव्हते, ते ऑडिओ वगैरे हे करावं लागायचे. पण मी जास्त काय हे नाही करणार आहे, डायरेक्ट जे आहे ते मेन यूट्यूबलाच टाकणार. अर्ध्या 1 तासाची 1.5 तासाची व्हिडिओ जेवढी पण व्हिडिओ असेल तेवढी. तर चला भेटूया, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरून फॉलो करा. बाय कर. गुड नाईट. गुड नाईट.